4 दिवस गेलं आणि शेटजी नगराला गेलं. नगराला तेव्हा गोंडे भाऊजी राहत होतो. शिक्षणाचा प्रसार एकच खूळ डोक्यात. भाऊजी यासनी घेऊन त्यांच्या शाळेत गेलं. तिथं कोणी फरार नावाची मॅडम शिकवत होती. येस. हे गेलं विचाराया काय शिकवावं कसं शिकवावं. तर बाई म्हण स्त्री ही घराचा मध्य आहे. तिचं शिक्षण झालं तरच घर वर येणार, नाही तर नाही. आणि तुम्ही तर आपल्या बायकांना शिकवायचंही नाही. हे फार वाईट आहे. झालं डोक्यात किडा वळवळला. प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे. त्या दिवशी शेठजी घरला आलं तेच पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन. म्या भाकऱ्या करून चूल आवरत होती. चुलीला पोतेरा करीत होती. ते आलं. चेहरा लई उत्साहात तेजीत आलं तसं मला हाक मारायला लागलं. सावित्री सावित्री. आले आले. भाकर झाली या कालवण बी झाले. भाकरी ना ग तूच ये. बोया 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 बोया. आज काय झालंय का शेठजींना? काय बघ बघितलं? शिकवणार आहे. काय? लिवाया वाचाया. कुणाला? तुला. काय? वय समद. काय? मला वाचता येईल? तुम्ही वाचता तसं लिवाया येईल? शेटजी म्हणून ते हसायच लागलं. त्यांनी पाटी घेतली आणि त्यावर लिहिलं शेटजी आणि म्हण गिरीवाता. मला अजून चूर झाले. म्हणलं काय यो माझा नवरा तर म्हण गिरीवाता. हा म्या लिवायला लागले. मी वाचायला लागले. आधी शेठजी मला वाचून दावायचे. आता एक एक वाक्य शब्द अक्षर डोळ्यात फेर धरायची. जणू श्रावणातली गाणी म्हणून ती लिवाय वाटायची. स्वतःचं नाव लिवायची. त्यावरनं हात फिरवायची. उखाणं म्हणायची ते लिवायची. आणि बाहेर माणसं बडबड करायची. काय होणार आहे शिकून आली मोठी बामणाच्या पोटची. परम्या लिवायची वाचायची. आधी त्यांचा प्रेमाचा शब्द मिळायचा म्हणून पर हळूहळू गोडीच लागली लिवायची वाचायची. काही दिस गेलं आणि म्हणजे त्यासनी म्हणलं ज्योती आधीच आपल्याला शिकायची परवानगी नाही आणि तू सावित्रीला शिकवतोस. हा बा ती बी माणूसच आहे ना व. होय पण बायांना शिकण्याचा अधिकार नाही. शिकून बाया चंचल होत्यात, दुष्ट होत्यात, अविचारी होत्यात. आबा सावित्री शिकून दावील की समजा खोटं आहे म्हणून. अरे पण बाईच्या शिकण्यानं पदरात वैधव्य येतंय. बघू कसं येतं याते. मग आल्यावर कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कशाला ईशाची परीक्षा घ्यायच हवी. खरं खोटं समजाय ना ग. अरे पण पोरा म्हणजे ना पुढे बोलव ना. म्हणजे निघून गेलं. मी तेच म्हणलं वय व मामाजी म्हणतात ते खरं आहे वय. सावित्री मी तुला एवढं लिवायला शिकवलं वाचायला शिकवलं तरी बी तू तेच विचारतीस. हा तुम्ही माझा हात हातात घेऊन बसा. कशा पायी? मला लई भ्या वाटतंय. कुणाचं ठाव नाही पर तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका. साऊ साऊ असं काय बी होत नाही. अगं ती माणसं आबांना भडकीवत्यात. तू नग घाबरूस. मी हाय नव तुझ्या संग. आ त्यो दिस मी न लिवता न वाचता घालिवला. रातभर ते मला समजावत होतं. वाचल्याला आठवण करून देत होतं. सकाळ झाली ते चळमट टाकून निश्चित झालं. पक्क ठरलं. म्या लिवणार, म्या वाचणार, म्या शिकणार. आणि अशातच बुधवारात भिड्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आणि एकच हल्ला कल्लोळ माजला. शूद्राच नाही तर शूद्रांच्या पोरीही शिकायला लागल्या. आणि ती सोकावलाय हो आता. खाव काय कशापायी सोकिवतोय. तो चालला होता शाळा बी चालली होती. आणि तशातच अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू झाली. केशवराव भवाळकर, जगन्नाथ सदाशिव, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडित अशी समधी होती कार्यकारी मंडळात. विष्णुपंत थत्ते नावाचा बामण तवा शाळेत पंतोजी होता. आधी शाळेच्या नावानं वरडा तरी बी शाळा बंद पडणं म्हणल्यावर या पंतोजीला त्रास द्यायला सुरुवात केली की लोकांनी. कामावर जाऊ नकोस, जाती बाहेर टाकू. एक सूर आला
तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या मुलांना सहन करावे लागतील. दुसरा सूर पहिल्यात मिसळला. 1 का 2 घाबरला म्हणा तो पंतोजी. अहो शाळा सोडली ना त्यानं. त्या दिवशी शेठजी घरला आलं तेच काय करावं हा चेहरा घेऊनच नुसता भिरभिर भिरभिर झालता जीव. इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं इकडून तिकडं. अव मिळेल दुसरा पंतोजी. वय व मिळेल दुसरा पंतोजी. वय परतवर शाळा बंद ठेवणं जमणार नाही. पण मनाचं एवढं पक्के पण कसं नसतं या पंतोजींना. आता सहन करायला लागतंय. पर तुझं मन हाय पक्क हाय घट. वय मी तुमची बायको नव्ह का. अगं मग उद्या तूच चल शाळेत. कशा पायी. अगं 4 बुक वाचून दाव तव ठरल की काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फरमान निघालं. चला आटपा लवकर शाळेला जायचंय. नाही म्हणवना व्हाय बी म्हणवना. भ्या पोटात भ्या वठात. घराबाहेर पडले आणि घटमन धगधग करायला लागलं. मी खाली मान घालून चालले होते. संग शेठजी होतं. पर बाई माणसानं कामासाठी घराबाहेर पडायचं दिस नव्हतं ते. माणसं आजूबाजूनं चालायला लागली. टकामका बघायला लागली. कोण रे ही. डोक्यावरून पदर आणि तुरु तुरु चाललीये. फुल्यानं बाई ठेवली बिवली की काय. मी आवंडा गिळला आणि सावरून तशीच चालत राहिले. माणसालाही सागणं मागणं यायला लागली. मी साळजवळ पोचले तशी समद्यांच्या ध्यानात आलं की मी साळत चालली म्हणून. आणि पुण्यात वार्ता पसरली बी. फुल्यांनी बायकोला शाळेत शिकवायला आणली. अधपतनाचा कळस हो. एक शूद्र स्त्री शिकवायला लागली. देवा देवा कसं होणार रे आता. आणि शाळेत मोर 4 पोरी बघून माझा जीव मातूर भांड्यात पडला. म्हटलं पोरींनो शाळेत शिकवावं कसं ते काही मला ठाव नाही. पण मला जे काही येतं या ते तुम्हाला सांगाया म्हणून आलिया. आवाजवर बडबड माहेरानंतर शेठजी संगच. पर तसा आलं बोलता तर सकाळी ही शाळा आणि सांच्याला घरी शाळा शिकवावं कसं याची शाळा सुरू झाली. अहो माझ्या शिक्षणानं शिकवण्यानं एवढा आरडा व्हायला लागला तेव्हा मी यासनं म्हटलं बी अहो माझ्या शिकवण्यानं एवढा त्रास होत असेल तर बघा दुसरा पंतोजी तवर करन म्या काम. अगं मी शिकत होतो तवा बी असंच वरडले होते घसा सुकवून. अन बिन पैशाचा पंतोजी परवडणार असतो काय. शाळेत ना जाता येता दाराच्या आड मुंडन केलेल्या पोरी दिसायच्या लाल आलवनातल्या. त्यांना म्हणा अशुभ मानायचे. माझ्या जायच्या याच्या वाटेला अशीच एक पोर रोज मला बघायची हळूच. त्या दिवशी मी शाळेत ना घरी येताना तिनं मला पाहिलं आणि माझ्या मागून झपाझप लपत छपत चालत राहिली. घर आलं तशी ती पटकनी आत शिरली. जीव जणू भांड्यात पडला तिचा. कोण बाई तू. कोणी का असे ना रोज पाहते तुम्हाला म्हणून वाटलं म्हणून आले. काय झालंय. जीव वाढतो जीवात ठाकू कुठं करू काय. कधी गेला नवरा. 2 वर्ष झाली. हे पाप त्याच्या भावाचं. ना धड उजळ माथा ना धड. नको वाटतं हे जीनं मरावं असं वाटतं. कितवा महिना आहे. 6वा. अजून छळ चालूच आहे. दीर आडोशाला ओढतोच आहे. तू शिकल्याली. कोण शिकवणार मला. सासूबाईंना काही सांगायला गेलं तर विधवाच दोषी. फुटकं कपाळ माझं करू तरी काय. पोट मुकाट वाढतंय शरीर मुकाट जळतंय. हे पोट घेऊन जगू तरी कशी करू तरी काय. ती पोर रडत राहिली. तिला समजावत असताना शेठजी आलं. आम्ही करू तुझ्यासाठी काय. तिला समजावलं आणि परत पाठवली. वय हो हे असंच घडत असेल नेहमी. वय घडतच असन. शेठजी असं बोललं आणि बाहेर गेलं. थोड्या वेळानं आलं ते सुन्न होऊन. सावित्री काय खरं नाही बघ ह्या पोरी बाळींचं. का व. घरातले पुरुषच या पोरींचा भोग घेतात.
अन वाढली पोट तर पोर जन्माला घालून मारत्यात हे करंटे. काय हो तर येवलीशी पोर वय आपली पाप दिसू नयेत म्हणून कोवळ्या जीवांची हत्या करतात ते. नका सांगू काय, घर सोडल्यास आज प्रथमच डोळं पाणावलं माझं. अव पोर काय कुणाचं पाप म्हणून जन्माला येतंय, ते येतं गप गुमान. सावित्री, आपण ह्या पोरींना बाळंत व्हायला हिता आणूया. अहो पर कोण लावेल? काय झालं नाही लावाया? आपलं पाप निस्तरा या कोण उभं राहतंय म्हणल्यावर मागल्या वाटेनं का होईना हे करणं मान्य करतील हे लोक. पर पैका पैका येतोय ग. मुशीचं दुकान हाय, मळा बी चाललाय. नवीन काम बघू काहीतरी. तू तुझं रजा शिवायचं काम वाढीव. अहो पर शाळा शाळा सांभाळायला शाळेची कार्यकारी समिती हाय. शाळा काय आपल्यावर अवलंबून हाय असं नाही. तवा आपण आता नव्या कामाला लागाया पाहिजे. बघता बघता ठरलं बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करायचं. असा आश्रम सुरू केला हे समद्यांच्या ध्यानात यावं म्हणून त्यांनी जाहिराती छापून घेतल्या होत्या. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, काळं पाणी टाळण्याचा उपाय. आणि मोर लिहिलं होतं, ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिला असेल त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याकडे येऊन बाळंत होऊन जावे. बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात येईल. या अशा जाहिराती ठिकठिकाणी लावल्या होत्या. पुण्यात तर लावल्याच होत्या, पर पंढरपूर, नाशिक, वाई, काशी अशा तीर्थाच्या ठिकाणी बी लावल्या होत्या. वय तीर्थाच्या ठिकाणी या पोरी जीव द्याया जायच्या. बालहत्या प्रतिबंध गृह सुरू झालं आणि माझा समदा ये या येवल्या पोरांच्या आणि पोरींच्या जाया लागला.